नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत सांदे यांची उपसरपंच पदाची निवडणूक सरपंच सौ प्रतिभा योगेश गायकवाड व ग्रामसेवक सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत बिनविरोध पार पडली। उपसरपंचपदी रोहिदास मोतीराम भोईर निवडून आले। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रोहिदास भोईर यांचे नातेवाईक मित्रमंडळी, भिवंडी लोकसभा उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे, शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वाजी थळे, शिवसेना आदिवासी कक्ष महादेवजी घाटाळ, ग्रामपंचायत वडपे सरपंच अनंता पाटील, आलेले शिवसेना पदाधिकारी वाजत गाजत फटाक्यांची आतषबाजी करत ग्रामपंचायती घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली। उपसरपंच रोहिदास भोईर यांच्यावर पुष्पगुच्छांचा वर्षाव, शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। अर्ज प्राप्त झाल्याने आजच्या या त्यांची आज बिनविरोध म्हणून उपसरपंच म्हणून येथे निवड झालेली आहे। त्यांना पुढील वाटचाल झाली ग्रामपंचायतीच्या वतीने आमच्या वतीने मी पुढील शुभेच्छा देत आहे। रोहिदास भोईर यांना बिनविरोध उपसरपंचाचे पद मिळाल्याबद्दल आमच्याकडनं खूप खूप हार्दिक शुभेच्छा। सरपंच या नात्याने आपला विचार केला नव्हता, पण लोकांचं ग्रामस्थांचं प्रेम आणि आमच्या वरिष्ठांचे आशीर्वाद याच्याने मी आज इथे पोहोचलो। माझे बंधू या ग्रामपंचायतचे माजी सरपंच होते आणि त्यांनी या ग्रामपंचायतीसाठी खूप मेहनत केली आहे गावासाठी। त्या याच्या आज इतरता मला ही जागा मिळाली। गावात ग्रामस्थांची जी सेवा करता येईल, गावाची जे गटारांची समस्या आहे, गावात घाणीचं साम्राज्य आहे, त्यासाठी आम्ही नवीन नवीन उपाययोजना राबवत आहोत आणि त्यासाठी आता घनकचरा योजनेतून आम्ही भुयारी गटार योजना पण आणलेली आहे, ती पुढे आम्ही राबवणार आहोत। माझी बिनविरोध निवड झाल्याबद्दल संपूर्ण सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि ग्रामस्थांचे मी खूप खूप आभार मानतो आणि त्यांनी मला भर करून दिल्या प्रेमाचा मी त्यांना योग्य तो मोबदला देणार माझ्या कामाच्या ह्याच्याने। धन्यवाद। आशीर्वाद दिला जात आहे। या सोहळ्याच्या निमित्ताने निमंत्रित सर्व सन्माननीय पाहुणे, त्यांचा मित्रपरिवार, आत्मीय नातेवाईक आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व व्यक्तिमत्वांचं पुढे एकदा वरील परिवाराच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत। सर्वांना विनंती आहे, सभा स्थानापन्न व्हायचा आहे। यांनी देखील माजी सरपंच पद भूषवलेलं आहे। एक उत्तम व्यक्तिमत्व आणि त्यांच्या बंधू आज त्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या तमाम सर्व मान्यवरांचं मनपूर्वक प्रेमपूर्वक आदरपूर्वक शुभेच्छा आणि आशीर्वाद दिला जात आहे। वाजत जनतेची विजय मिरवणूक आज ग्रामपंचायत ऑफिस स्थापन या ठिकाणी शाब्दिक स्वागत सुस्वागत आहे। युवा सेनेचे युवा अधिकारी
16 भोईर परिवारामध्ये सरपंच पद भूषवलेले आणि आज उपसरपंच पदावर रोहिदासजी भोईर साहेबांची बिनविरोध निवड झालेली आहे. सावंदे ग्रामपंचायती सर्व सदस्य सदस्य यांच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंच शिवाजी महाराज राज्य शिवाजी प्रतिमा ग्रामपंचायतीच्या वतीने भेट देऊन शुभेच्छा द्या. शब्दरूपी आपण शुभेच्छा आपण या ठिकाणी देणारे असतील. खूप हिट आहे आणि यात अतिशय उपसरपंचपदी बिनविरोध निवड झालेली आहे. सर्वप्रथम या ठिकाणी कैलासवासी अनंत नागो भोईर, गणेश सोनू पाटील, सावंदे आणि तदनंतर 28 एप्रिल 2000 आहे. परंतु या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सावंदे ग्रामपंचायतीच्या आयुष्यमान सरपंच, सावंदे गावातील ग्रामस्थ आणि त्यांच्या परिसरामध्ये अमराईपाडा असेल, त्याच्यानंतर पवारवाडी असेल, म्हात्रे चाल असेल, टोकऱ्याचा पाडा असेल. तसं जर बघायला गेलं तर या आजच्या या परिस्थितीमध्ये सावंदे गावाला कमाईचं चांगल्या प्रकारचं स्रोत आहे. मी अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करेन की आताचे नवनिर्वाचित सरपंच योगेश गायकवाड योगेश कामाचे करतील. त्यांचे बंधू कैलासवासी भरत मोतीराम भोईर हे सातत्यानं माझ्या संपर्कात. काही असो, राजकारणामध्ये अशा प्रकारचे बदल हे होत असतात, घडत असतात. फक्त या क्षणी एवढंच मी विनंती करेन की कुठलाही भारतीय जनता पार्टी असो, काँग्रेस असो, शिवसेना असो, ओबडा असो, शिंदे गट असो, वंचित असो, या चांगल्या प्रकारे चाललेल्या सावंदे गावच्या विकास घालू नये अशा प्रकारची ग्रामपंचायत चाललेली आहे. चांगल्या प्रकारची कामं होतात, चांगल्या प्रकारची कामं होतील. अशा प्रकार जी काय अपूर्ण कामं आहेत ती या ठिकाणी आपले नवनिर्वाचित उपसरपंच हे सरपंच प्रतिभा ताई गायकवाड यांच्या माझा पुतण्याही या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य आहे. परंतु तो फिरायला गेल्यामुळं तो आज या ठिकाणी उपस्थित राहू शकला नाही. मी त्याला सांगितलं की ती उपस्थित राहायला पाहिजे, पण त्याची बुकिंग अगोदरच होती. तो या ठिकाणी माझ्या परीनं मला माझी काय सहकार्य लागेल ते मी तुम्हाला देईन. सहकार्याची भावना ही सर्व पक्षांची असते. आपण फक्त त्यांच्याकडनं सहकार्य मागितलं पाहिजे. आपल्या आपण या क्षणी, या शेवटच्या क्षणी एवढं सांगेन की उपसरपंच रोहिदास भोईर त्यांच्या हातून चांगल्या प्रकारची कामं होत अशा प्रकारचा मी या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो. आणि मी त्यांचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. अतिशय सुंदरचा तसं पहिलं रोहिदास भोईर यांचे वडील मोतीराम तात्या भोईर हे माझ्या माहितीप्रमाणे 66 साली या गावचे सरपंच म्हणून कार्यभार सांभाळलेला होता. तसेच त्यांचे बंधू भरत पंचपदी विराजमान झालेले आहेत. आणि आता त्यांच्या आणि खरोखरच अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्या गावातील चांगलं सदस्यांचं सहकार्य लाभतो सरपंचांना. आणि आता उपसरपंचपदी यांची निवड झालेली आहे, ते सुद्धा सरपंचाबाईंच्या खांद्याला खांदा लावून चांगल्या प्रकारे राहिलेली जी कामं अपूर्ण असतील. आता मी चर्चा केली तर म्हटलं आपल्या ग्रामपंचायतचे ऑफिसचं जवळचं मंजूर झालेलं आहे. आणि तो आता आचारसंहितेच्या मुलं संपल्यानंतर खरोखरच हे ग्रामपंचायतीत जे सदस्य आहेत सगळे एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये काम करत असतात. आणि त्यांना मी पण सुद्धा नेहमी सांगत असतो, बाबा माझी पण पुढे तुम्हाला थोडीफार मदत लागत असेल तर मी द्यायला तयार असतो. आणि मला विचारत पण असतात, बाबा असं असं आहे, चला ठीक आहे, काय हरकत नाही, करा. आपण यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी जमलेला आहात ठिकाणी आनंदाचा सोहळा हा संपन्न होत माझ्या परिवाराच्या वतीने
ग्रामपंचायतीच्या बोरसे ग्रामस्थांच्या वतीने रोहिदास भोईर यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि चांगलं काम करतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. देण्यासाठी आलेला आहात. समाजसेवा आपल्या हातून घडो अशा शुभेच्छा सन्माननीय पराई साहेब. स्वभाव आणि विकासमय जो कार्य किंवा त्यांची जी विचारसरणी आहे खूप चांगल्या प्रकारची आहे. रोहिदास हा त्यांच्या मोठ्या भावाचं खरं तर या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं त्यांचं या ग्रामपंचायतमध्ये विकास काम करण्यासाठी त्यांची आता ही खऱ्या अर्थाने सुरुवात आहे. रोहिदास भोईर खऱ्या अर्थाने या ठिकाणी कुठल्याही पक्षाचा मतभेद कुठल्याही पक्षाला बरोबर घेऊन आणि एक या गावचा शाखा प्रमुख म्हणून आज त्यांची जो उपसरपंचपदी निवड झाली अतिशय खूप चांगली गोष्ट आहे. रोहिदास मी एवढ्या परिसरामध्ये म्हणजे या गटामध्ये रोहिदास सारखा एक शाखा प्रमुख उपसरपंच पद ज्यांनी आज स्वीकारलं आणि रोहिदासची चांगली विकास कामं करण्यासाठी आमचे मार्गदर्शन आणि आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भले साहेब आमच्या पाठीचे आहेत आणि आम्ही सर्व भले मग इतर पक्षाचे पण असतील रोहिदासच्या बाबतीमध्ये खूप चांगल्या प्रकारचा एक मान रोहिदासला देणारी मंडळी या ठिकाणी आहे. रोहिदासची अजून चांगली कामं या ग्रामपंचायतमध्ये शुभेच्छा. गोड घास झालेला आहे. रोहिदास भोईर हे उपसरपंच झालेले आहे. मी याच्या अगोदर अनेक जणांची भाषा ऐकली की रोहिदासच्या बाबतीत म्हणजे बंधू असं वाटतं की ह्या ज्या काही ग्रामपंचायती आपण म्हणजे ग्रामपंचायतीची कमिटी आपण निर्माण करतो तरी लोकांची सेवा करण्यासाठी संधी आपण त्या लोकांना दिलेली असते. माझा लोकांची सेवा काय म्हणजे प्रत्येक माणसाला तुम्ही काहीतरी दिलंच पाहिजे म्हणजे लोकांची सेवा नाही. प्रत्येक माणसाचे तुमचे संबंध चांगले असले पाहिजे. प्रत्येक माणसाची सुखदुःख तुम्हाला कळली पाहिजे आणि त्याच्या सुखदुःखामध्ये हजर राहण्यासाठी तुमच्याकडे वेळ असला पाहिजे. त्याचे बरेचसे लोक म्हणजे सत्तेवर आल्यानंतर परिस्थिती बदलते. जेव्हा आपण सायकलवर मोटरसायकलवर फिरतो त्याच्यानंतर आपल्याकडे फोर व्हीलर आलेली असते. मग आपल्या आजूबाजूने आपली जी रोज सोबत असणारी माणसं जाताना दिसतात. आपल्या गाडीची काच बाहेरून कोणी चाललेला एक सेकंद थांबलं पाहिजे आणि लोक फार काही आपल्याकडनं मागत नाहीत. लोकांनी फक्त उहापोह केलेले असते की म्हणजे माझ्याकडे कोणी असं काही मला अडचण करून मागायला आलेलं नाही. परंतु ज्या ज्या ठिकाणी मी होतो तिथून त्या लोकांना जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता आणि म्हणून आज संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रत्येक माणूस माझ्याकडे जो उत्कृष्ट आहे तो एक चांगला सेवाभावी माणूस म्हणून आहे. आणि म्हणून सर्वांनी हा सत्तेचा एक प्रकारचा माज माणसाच्या डोक्यामध्ये जातो तो डोक्यामध्ये जाऊन देऊ नका. कारण आपल्या अवतीभोवती असणारी माणसं आपल्याला सांगतात दादा तुमच्याशिवाय कोणी तुमच्यासारखं कोणीच नाही, तुम्हाला तोड नाही. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला ते आपल्या डोक्यामध्ये भरतात. परंतु आपण एक लक्षात ठेवायचं मी एक सर्वसामान्य माणूस आहे आणि मला या जमिनीवरून चालायचं आहे. ज्याला जमिनीवरून चालता येते त्याचा प्रवास हा शेवटपर्यंत असतो. ज्यांचे पाय हवेमध्ये उडतात ते कुठेतरी पडतात आणि प्रवास तिथे संपतो. म्हणून आजच्या दिवशी रोहिदास आणि त्याच्या सर्व कमिटीला मी सांगू इच्छितो की तुम्हाला गावाची सेवा करायची असेल तर पहिले गावात फेरफटका मारा. एखाद्या माणसाच्या घराजवळ गटार तुंबलेला असेल तर तिकडे कानाडोळा करू नका. तुम्हाला माहीत आहे तुम्ही गेल्यानंतर 4 गोष्टी सुनावतील पण तिथे जा ते काय सांगतात ते ऐका आणि त्यांच्या सूचना ज्या काही असतील ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. हीच आपली गावामधली सेवा आहे. आणि गावामधला प्रत्येक माणूस सुखदुःख जेव्हा असते तेव्हा त्याच्या दुःखामध्ये आपण जरूर हजर असलं पाहिजे. सुखामध्ये एक वेळ नसलं तरी हरकत नाही, दुःखामध्ये माणसाचे आपण हजर असलं पाहिजे. आणि आपल्या परिसरामध्ये आपली मित्रमंडळ जी काय आहे त्यांचा उपयोग माझ्या गावाच्या प्रगतीसाठी जर करता येणार असेल तर निश्चितपणे तुम्ही करायला पाहिजे. माझ्या बाजूला इथं घटासाहेब आहेत. आदिवासी बांधवांसाठी त्यांचं सुद्धा काम खूप मोठं आहे. तुमच्या आदिवासी बांधवांचं काम करत असताना बिगर आदिवासींसाठी जर ते देता आलं तर ते पण तुम्ही दिलं नाही. आज या ठिकाणी अनंत पाटील माझा मित्र
की ज्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. एक दिवशी मी त्याच्या आशीर्वादाचे असताना ते निस्वार्थपणाने तुमच्या तोंडात निघालेले पाहिजेत, असा सगळा आनंद होतो. मी या भिवंडी तालुक्यातील गावागावात जेव्हा शाखा काढायसाठी खेळायचो, ज्याच्या घराला कूड नाही तो माझा शाखा बनला. म्हणजे ही परिस्थिती होती. आज या निवडणुकीत सगळी लोक भेटल्यानंतर मला सांगितलं, साहेब परिस्थिती बदललेली आहे, आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा बंगला झालेला आहे. म्हणजे परिवर्तन आम्ही स्वीकारलं, लोकांच्यामध्ये आम्ही मिळून मिसळून घेतलं आणि लोकांची सेवा हेच आमचं कर्तव्य मानलं. म्हणून ही परिस्थिती बघायला मिळाली आहे. माणूस पैशाने किती श्रीमंत, माणूस मनाने किती श्रीमंत आहे याला महत्त्व असते. आणि मनाने श्रीमंत असलेली अशी अनेक माणसं रोहिदाससारखी या पदावर गेल्या. त्या पदाला त्यांनी चांगल्या प्रकारे न्याय द्यावाचा असं मला त्यांना विनंती आहे. आजच्या दिवशी इथं बाळाभाऊ मातेसुद्धा येणार आहे, कारण मी त्यांच्यासाठी थांबलो होतो, परंतु त्याला दिलेली वेळ मी संपली नाही. तर माझ्या या ठिकाणी मी शुभेच्छा 2 शब्द संपवतो आणि पुन्हा एकदा संपूर्ण त्या कमिटीला शुभेच्छा देतो की लोकांच्या मध्ये जा, लोकांच्या समस्या जाणून घ्या. धन्यवाद. माणूस मोठा होत असतो, परंतु अनुभवाने मोठे असलेल्या माणसाचे विचार हे प्रत्येकाने घेतले पाहिजे आणि ते विचार आज व्यासपीठ. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. भिवंडी लोकसभेचे भावी खासदार 4 तारखेला अर्थातच आपण बाळामामा साहेबांना पांघरून त्यांना राजकीय वाटचालीसाठी मामांच्या शुभेच्छा आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या जात आहे. त्या अगोदर सावंत गावामध्ये धुराला उडत आहेत शिवसेनेचे शाखा प्रमुख श्री रोहिदास मोतीराम भुईर उपसरपंच पदावर विराजमान झालेले आहेत आणि हा सत्कार आणि सोहळा सन्माननीय सुरेश जुगमीना त्यांची निवड झालेली आहे. सर्वप्रथम या निवडीच्या माध्यमातून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतोय आणि त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त चांगली विकास कामं हो अशा प्रकारची शुभेच्छा मी त्यांना देतोय. धन्यवाद. रोहिदाजी भोईर यांची ग्रामपंचायतीवरती उपसरपंच म्हणून मुलाची साथ दिलेली आहे, त्याच्याबद्दलही त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या हातून या गावाच्या भरभराटीसाठी आणि प्रगतीसाठी एक योग्य कार्य होईल अशी भावना व्यक्त करतो आणि त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा सत्कार केला जात आहे.